यातूनच दिसून येतं की यांनी पक्षासाठी काय केलेले आहे ते. यांच्यामुळे किती लोकांची नाराजी ओढवली गेली होती त्या प्रकरणामुळे. लक्षात घ्या तुम्ही, अजितदादांनी एकदाच फक्त तो धरणाचा विषय काढला होता बघा, त्यामुळे त्यांना 1-2 दिवस पश्चाताप करावा लागलेला होता. मूक झाले होते ते लोक, अजूनही ती गोष्ट विसरलेली नाहीये. त्यानंतर जाहीर भाषणातून अजितदादांनी स्वतः सांगितलेले, काहीही करा पण बोलताना तोंडावर नियंत्रण ठेवा, बोलल्या आणि 10 वेळा विचार करा. मात्र हे मटणकरीला अजिबातच जमत नाही. मटणकरी कोणालाही काही बोलतो, पडळकरांना बोल, फडणवीसांना बोल, महायुतीतल्या इतर नेत्यांना बोल. कशासाठी? तर स्वतःची विद्वत्ता पाजळण्यासाठी, जी की याच्याकडे अजिबातच नाहीये मित्रांनो. या माणसाला राग याचा आलेला आहे की पहिल्या 5तही मला गिनलं गेलं नाही, मला मोजलं गेलं नाही. आणि त्याच्या पलीकडे या माणसाचा मोठा राग असा आहे की मला विश्वासात घेतलं नाही म्हणे. हे जर मला बोलले असते की अमोल यावेळी तू जरा थांब बरं का, आपण थोडा वेगळा विचार करतोय, पुढच्या वेळेस आपण तुझा विचार नक्की करू, असं जर मला बोलले असते तर काहीच हरकत नव्हती, मी आनंदाने माघार घेतली असती, असं यांचं म्हणणं आहे या मटणकरीचं. म्हणजे बघा, रुसलेल्या जावयाप्रमाणे वागायलेत.